भाजपा और शिंदे गुट की शिवसेना को भ्रष्टाचार पर बोलने का कोई अधिकार नहीं है। आज नवी मुंबई में यही दोनों दलों के नेता एक दूसरे पर आरोप लगा रहे हैं, क्योंकि जनता के सामने रखने के लिए उनके पास कोई मुद्दा नहीं बचा है। ऐसा तीखा आरोप विपक्ष की ओर से लगाया गया है। बिन विरोध चुनाव को लेकर बोलते हुए कहा गया कि जनता के मतदान के अधिकार को छीना जा रहा है, जिससे लोकतंत्र खतरे में पड़ रहा है। लोकशाही बची है या नहीं, ऐसा सवाल भी उपस्थित किया गया। वक्ताओं ने कहा कि अब जनता के पास एक बेहतर विकल्प शिवसेना मनसे की युति के रूप में सामने आया है। दो भाई एक साथ आने से विरोधक घबरा गए हैं और उनके पैरों तले जमीन खिसक गई है। इसीलिए मतदाताओं से सोच समझकर मतदान करने की अपील भी की गई है। मला असं वाटतं की सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर लोकांमध्ये खूप उत्साह आहे। लोक जे आपल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी युती झालेली आहे, सगळ्या लोकांमध्ये एक आशाचं वातावरण आहे। खूप चांगलं वातावरण आहे आणि मी फक्त मराठी माणसांचं बोलत नाही, मी सगळ्या सामान्य मतदारांचं बोलते की सगळ्यांमध्ये अतिशय चांगलं वाटतं। तुम्ही आता भाषणामध्ये बोललात की बिनविरोध निवडणूक हे होते, त्यामुळे मतदानाचा हक्क हिरावला जातो। माझं म्हणणं आहे की हे काय एक छोटा विषय नाही आहे, हे खूप मोठा विषय आहे। आज आपलं एक हक्क, मतदानाचा मोठा हक्क आपल्याकडनं जातोय। आज फक्त आपण हे बघतोय की 70 वॉर्ड मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलो, पुढे जाऊन इलेक्शन निवडणूकच होणार नाही, असेच बिनविरोध निवडून येणार सगळे। मग कुठे गेला लोकशाहीचा हक्क? आणि आज एक हक्क गेलं तर पुढे जाऊन किती आपले अधिकार जाऊ शकतात याचा विचार करणं खूप गरजेचं आहे। काही सत्ताधारी आरोप करतात की ठाकरेंनी कमवलं, पण सत्ताधारीच सगळे जे उमेदवार ते विकत घेतात। कोणी कमवलं कोणी नाही कमवलं, मला वाटतंय की जे सत्ताधारी आहे, विशेषतः भाजप आणि शिंदे सेनेला भ्रष्टाचार आणि कमवल्याचं बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये। कारण जेव्हा हे सगळे इतके वर्ष तुम्ही पण होता ना युतीमध्ये, तुम्ही पण होता त्यांचं सगळ्या, तुम्ही एकत्रच होता ना, तर आज तुम्ही फक्त त्यांच्याकडे का त्यांच्यावरती आरोप करतायत? आणि विशेषतः आता गेले इतके वर्ष तर तुम्हीच सत्तेमध्ये आहात, मग पुढे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुम्ही विकास करतात आणि त्याच्यावरती तुम्हाला जेव्हा अजूनपर्यंत विकास का नाही झाला आणि तुम्हाला प्रश्न करतात, तर तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवतात। सत्तेमध्ये असणारे दोन मंत्री एकमेकांवरती आरोप करतात। हो, त्यांच्याकडे कामच नाहीये ना दाखवायला, त्यांनी काय केलंच नाहीये, तर फक्त एकमेकांवरती आरोप करणं हेच त्यांच्याकडे एक पर्याय आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की आज मतदारांना एक चांगला पर्याय शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिळालेली आहेत। एक अतिशय चांगली युती प्रामाणिकपणे झालेली आहे। ठाकरे जे भाऊ आहेत ते एकत्र आलेले आहेत, कारण त्यांना महाराष्ट्रावरती जे संकट आहे ते दिसतो आहे आणि मतदारांनी तसंच विचार करावा। ठाकरे एकत्र आल्यामुळे विरोधकांची पोटतिरी झाली। त्यांची, मी जसं बोलले की त्यांना इतके ते घाबरले आहेत की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली नाही गेलीच आहे। त्यामुळे हे जे सगळ्यांना विकत घेणं, आज ते जे उमेदवारांनाच विकत घेण्यापर्यंत पोहोचले आहेत, म्हणजे ते घाबरलेच आहेत का आता कुठेतरी। आणि विशेष म्हणजे त्यांना माहिती आहे की मराठी माणसं एकत्र आली तर त्याचा परिणाम त्यांच्यावरती काय होईल ते त्यांना नीट कल्पना आहे, त्यामुळे हे सगळं होतो आहे। सध्या मुंबईमध्ये युपी-एमपीमधून जे प्रचारासाठी मराठी माणसं एकत्र आलेली आहेत, त्यांना ठाकरे ब्रँडवरती विश्वास आहे। दुसरे त्यांना काहीच करायचं असेल ते करू शकतात, पण मतदार आता त्यांना कळलेलं आहे की पुढे त्यांना काय करायचं। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नवी मुंबई।